येस. गुड मॉर्निंग ऑल. मी डॉक्टर नेहा जाधव. मी कोल्हापूरचीच आहे. शतायुषी फॅमिलीमध्ये जॉईन होऊन मला 1 वर्ष झालं. 1 वर्षापूर्वी आम्ही जॉईन झालो, म्हणजे मी आणि माझा मुलगा. तर आम्ही जॉईन झालो हे आमचं वाढलेलं वजन यासाठी. जॉईन झालो आणि आपली वेट लॉस मॅरेथॉन चालू झाली. 40 दिवसाची त्यावेळेला मॅरेथॉन होती. 40 दिवसाच्या मॅरेथॉनमध्ये माझं मी स्वतःचं 10 किलो फॅट लॉस आणि माझ्या मुलाने जवळजवळ 15 ते 16 किलोचा फॅट लॉस केला. फॅट लॉस केला आणि त्याच्या अनुषंगाने येणारे, जसं आपण म्हणतोय की वेट वाढलं की कंबर दुखणार, पाय दुखणार, गुडघे दुखणार, टाच दुखणार, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या होतच होत्या. त्या सगळ्या हळूहळू कमी होत गेल्या. फ्रोझन शोल्डर होतं, फ्रोझन शोल्डर कमी आला. दवाखान्यात एनर्जी लो असायची. संध्याकाळपर्यंत इतकं मला फटीग वाटायचं की आता नको, आता क्लिनिक बंद करून जाऊया, असं इतकं मला अशक्तपणा यायचा किंवा फटीग यायचं. परत केस खूप गळत होते. स्किनचा पूर्ण ग्लो गेलेला, पूर्ण स्किन काळवंडली होती. डोळ्याखाली कम्प्लीट डार्क सर्कल, डोळेच दिसायचे नाहीत माझे. सगळे गालापर्यंत ब्लॅक सर्कल्स झाले होते. केस प्रचंड गळत होते. स्ट्रेस लेवल इतका होता की रात्रीची झोप लागायची नाही. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. प्लस आणखीन जसं आम्ही जॉईन झालो, जसं हे फ्युएल जे आम्ही आता घेतो, अजिबात चुकवत नाही. तर ह्या फ्युएल जसं जसं पोटात जायला लागलं, तसं तसं वेट कमी व्हायला लागलं आणि आतले जे अवयव आहेत, जे इंटरनल माझं गट आहे, ते गटचा हेल्थ सुधारत गेलं. आणि गट हेल्थ सुधारल्यामुळे सगळ्यात बेस्ट रिझल्ट माझा कुठला आहे, तर तो आहे स्किनचा. मला जवळजवळ 8 वर्षापासून फंगल इन्फेक्शनचा त्रास व्हायचा. अतिशय इचिंग आणि स्ट्रेसमुळे पण ते होतच. भयानक इचिंग व्हायचं. रोज एक फंगलची गोळी खावीच लागायची. आणि जसं जसं मी फ्युएल घ्यायला लागले, जसं पोटात जायला लागलं, तसं लिटरली 21व्या दिवशी, म्हणजे मॅरेथॉन संपायच्या अगोदरच माझं फंगल इन्फेक्शनचा त्रास पूर्णपणे गेला. गेल्या 1 वर्षात मी एकही फंगलची गोळी घेतलेली नाहीये किंवा मला कुठल्याही क्रीम वगैरे लावायला लागलेलं नाहीये. हा माझा फंगलचा बेस्ट रिझल्ट आहे. माझ्या मुलाचा पण आतापर्यंतचा जवळजवळ 22 किलोचा फॅट लॉस आहे. एकामध्ये एपिसोडमध्ये त्याचं बीपी फार वाढलं होतं. एका रात्रीत आम्हाला त्याला ऍडमिट करायला लागलं होतं. पण जसं तेव्हाच आम्ही निर्णय घेतला ऍक्च्युली की वेट लॉस करायला पाहिजे आणि स्वतःवर काम करायला पाहिजे. आणि फ्युएल जसं घ्यायला लागला, वेट कमी झालं. बीपी तर त्याचं 15 दिवसातच कंट्रोलमध्ये आलं. आणि बाकीच्या पण गोष्टी आहे, एनर्जी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आल्याच. त्यामुळे जसं हे फ्युएल आपण घेतोय, तसं आपल्या एनर्जी लेवलमध्ये, आपल्या हेल्थमध्ये सुधारणा होत जाते. आणि हा जो माझा रिझल्ट आहे ना, त्याच्यात मला थोडंसं इम्बॅलन्स जो होता, हार्मोनल इम्बॅलन्स, म्हणजे जर पिरियड्स असतात की माझे लवकर पिरियड्स गेल्यामुळे सुद्धा मला हे सगळे प्रॉब्लेम्स इतरही काही होत होते, ते सुद्धा पूर्णपणे कमी आले. आताच मॅमनी सांगितलं की सध्या स्त्रियांमध्ये हे पीसीओडीचं प्रमाण खूप खूप वाढत चाललेलं आहे. बघा, स्त्रियांच्या आयुष्यामध्ये ना, जे त्यांच्या लहानपणापासून ते वृद्धावस्थेपर्यंत, आता आपण जे असतात, हे जे टप्पे असतात, त्या प्रत्येक टप्प्यात काही ना काहीतरी त्यांना चॅलेंजेस फेस करायलाच लागतात. वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळे चॅलेंजेस फेस करायला लागतात. तर आता आपण बघणार आहोत की कौमार्यावस्थामध्ये, म्हणजे जसं पिरियड्स यायला लागतात, त्याला आपण कौमार्यावस्था म्हणतो. आणि तारुण्यावस्था, ह्यामध्ये म्हणजे तरुण तरुण मुली, ह्यामध्ये आता सध्या सगळ्यात जास्त जो प्रॉब्लेम फेस करायला लागलाय लोकांना, मुलींना, तो म्हणजे पीसीओडी आणि पीसीओएस. तर त्याबद्दल आता आपण बोलणार आहोत. पीसीओडी हे आता सध्या मुलींमध्ये अगदीच कॉमन झालेलं आहे. म्हणजे नाही म्हणायला तर 10 पैकी एक 4-5 मुलींना कमी जास्त लक्षणांनी, म्हणजे लक्षणं सगळीच दिसायला पाहिजेत असं नाही, तर थोडीफार लक्षणांनी हा पीसीओडीचा त्रास होतच असतो. पण आपण डॉक्टरकडे कधी जातो, तर ही लक्षणं अगदी त्रासदायक होतात किंवा त्याचं प्रमाण खूप वाढते किंवा ते सहन करण्या पलीकडे होतात. त्याच वेळेला आपण डॉक्टरकडे जातो, नाहीतर आपण इग्नोरच करत असतो. तर हे पीसीओडी ना आहे काय, तर पूर्ण हार्मोनचा खेळ आहे. मेनली ना आपल्या रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये, म्हणजे जसं साधारण पाळी सुरू व्हायला लागते किंवा आपण वयात यायला लागतो, तेव्हा सुद्धा ही लक्षणं इथून सुरुवात होतात. पीसीओडी म्हणजे काय, तर पॉलिसिस्टिक ओव्हारियन डिसीज. नॉर्मली ना, एक नॉर्मल सायकल कसं असते, तर ओव्हरीज मध्ये प्रत्येक महिन्याला एक किंवा दोन स्त्री बीज पूर्ण तयार होऊन ते गर्भधारणेसाठी गर्भाशयात येत असते. साधारणतः 12 ते 15 दिवसामध्ये ते गर्भाशयात येते आणि तिथे जर गर्भधारणा झाली नाही, तर त्यानंतर साधारण एक 14-15 दिवसानंतर मासिक पाळी येते. असं हे सायकल ना आपल्या मिनोपोज पर्यंत, म्हणजे रजोनिवृत्तीपर्यंत सलग चालू असते. पण पीसीओडी मध्ये काय होते, तर हे जे मी सांगितलं की आता बीज तयार होतात, पण हे पीसीओडी मध्ये हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे
एक किंवा दोन बीज नॉर्मली तयार व्हायला पाहिजे, पण खूप सारे बीज तयार होतात. बीज पण ती बीज नसतात, ते योग्य वाढ न झालेले इमॅच्युअर स्त्री बीज असतात. आणि ह्या वेळेला एकाच वेळेला ती अनेक बीज तयार झाल्यामुळे ओव्हरीचा साईज पण वाढायला लागतं. आणि ही जी स्त्री बीज असतात ती गर्भधारणेसाठी योग्यच नसतात. त्याच्यातून गर्भधारणा होऊच शकत नाही. म्हणजे इमॅच्युअर म्हणजे त्यांची वाढ न झाल्यामुळे त्याला आपल्याला गर्भधारणेला काहीच उपयोग होत नाही. तर ह्या पीसीओडी हे साधारण झालं पीसीओडीचं काय होतंय ते. तर ह्या पीसीओडी मध्ये ना आपल्याला लक्षणं काय काय दिसतात ते आपण पाहूया. तर पहिलं लक्षण आहे तर ॲबनॉर्मल हेअर ग्रोथ. ॲबनॉर्मल हेअर ग्रोथ म्हणजे काय? तर जिथे केस हवेत तिथे नाहीये, तिथले केस कमी होतात आणि जिथे केस नको आहेत तिथे आपल्याला वाढायला लागतात. म्हणजे कसं? चेहऱ्यावर इथं किंवा मिशीवर, ओठांच्या वर किंवा काखेमध्ये, हातापायांवर, पोटावर, छातीवर अनावश्यक आणि ते पण राठ केस, अगदी जाड-जाड केसांची वाढ व्हायला लागते. पुरुषांसारखी दाढी मिशी यायला लागते. आपल्याला असं लक्षात येते, की अरे हे केस वाढायला लागतात. आणि डोक्यावरचे केस पातळ होणार, डोक्यावरचे केस पांढरे होणार, डोक्यावरचे केस गळायला लागणार. हे केसांच्या बाबतीत लक्षणं दिसतात. नंतर असते, की ॲबनॉर्मल डार्क पॅचेस म्हणजे काय? तर बघा, मुलींची मान आहे, गळा आहे किंवा कोपर आहे, हातांची बोटं, ढोपरं, काखेमध्ये वगैरे असे डार्क सर्कल्स व्हायला लागतात. म्हणजे काळे-काळे डाग दिसायला लागतात. दिसायला अगदीच विचित्र दिसते. काहीही लावा त्याला, कसलीही क्रीम लावा, कसलाही लेप लावा. ते कमी येत नाहीत. हे डार्क पॅचेस असतात, काळे पॅचेस असतात. नंतर पिंपल्स, हे तर कॉमन. चेहऱ्यावर, पाठीवर, चेस्टवर असे मोठे-मोठे पिंपल्स यायला लागतात आणि त्यामुळे चेहरा पण विद्रूप दिसायला लागतो. सर्वात नोटिसेबल लक्षण म्हणजे पाळीच्या संदर्भातली लक्षणं. ऍक्च्युली ही लक्षणं दिसायला लागल्यावरच आपण डॉक्टरकडे जातो. म्हणजे जसं काय 2-3 महिने पाळीच येत नाही किंवा अगदी खूप कमी रक्तस्त्राव किंवा खूप जास्त रक्तस्त्राव. कधी-कधी 15-15 दिवसालाच पिरियड येईल. कधी-कधी अतिशय पोटदुखी, कंबरदुखी, उलटी, लूज मोशन लागणे, अशक्तपणा ही सुद्धा त्याच्या जोडीने बऱ्याच मुलींना ही लक्षणं दिसून येतात. हे पाळीच्या संदर्भातली जेव्हा लक्षणं दिसायला लागतात, त्यावेळेला रक्तक्षय म्हणजे अंगातलं रक्त कमी होणं, मग त्याच्यामुळे विकनेस येणं. ही सगळी लक्षणं दिसायला लागल्यावरच आपण डॉक्टरकडे जातो, की हे लक्षणे दिसायला लागले. आणि मग ते पीसीओडी डायग्नोज होतं. त्याच्यानंतर असते, की मूड स्विंग्स म्हणजे काय? तर इमोशनली आणि मेंटली सुद्धा मुली इतक्या डिस्टर्ब होतात, की क्षणात मासा, क्षणात तोळा अशी स्थिती होते. आत्ता एकदम छान मूड असतोय आणि हसत-खेळत काम करत असतात आणि अगदी लहान कारणावरून एकदम चिडचिड, एकदम मूड ऑफ होते. आयांना ह्या गोष्टी माहिती असतील बघा, की लगेच मुलींचे मूड स्विंग होतात. ह्या गोष्टी मेंटली डिप्रेस झाल्यामुळे ह्या गोष्टी होत असतात. सगळ्यात डेंजरस लक्षण म्हणजे इन्फर्टिलिटी. मगाशी मी सांगितलं ना, की स्त्रीबीज तयार होतात, पण ती इमॅच्युअर असतात किंवा ते पाणी असतं त्याच्यामध्ये. त्याच्यात बीज ॲक्चुअली तयारच होत नसते. तर ती बीज असतात ना, ती स्त्री बीज ही त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहू शकत नाही. म्हणजे मूल न राहणे ही इन्फर्टिलिटी हे पीसीओडीचं सगळ्यात डेंजरस लक्षण आहे. स्त्रिया बघा, जसं लग्नानंतर एक 2-3 वर्ष मूल नाही झालं, की मग गायनेकॉलॉजिस्टकडे जातात. तिथं सोनोग्राफी करतात. बाकीचे सगळ्या ब्लड टेस्ट करतात. त्याच्या सोनोग्राफीमध्येच आपल्याला लक्षात येते, की पीसीओडी आहे. आणि म्हणूनच स्त्रीबीज तयार होत नाही आणि मग प्रेग्नन्सी कशी राहणार? हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते पीसीओडीचं. त्यानंतर आता सगळ्यात सर्रास आढळणारं म्हणजे विनाकारण वजन वाढणे. 80% पीसीओडीच्या स्त्रियांमध्ये वजन वाढलेलंच असते. हे सगळं होतंय हे हार्मोनल इम्बॅलन्समुळे आणि त्याचा तो डायरेक्टली कनेक्टेड असतो इन्शुलिन रेझिस्टन्सवर. आता इन्शुलिन रेझिस्टन्स हे आपण बऱ्याचदा शेटे सरांकडनं ऐकतोय, प्रसाद सरांकडनं ऐकतोय. आपण मी थोडक्यात सांगते. इन्शुलिन ना हे एक शरीरातलं एक हार्मोन आहे जे पॅनक्रियाजमध्ये म्हणजे अग्न्याशय आहे तिथं तयार होते. जे रक्तातल्या साखरेचं प्रमाण कंट्रोल करायचं काम करते. इन्शुलिन ही एक चावी आहे, की आहे, जी पेशीच्या वरचे आवरण असते ना, त्या वरच्या आवरणावरती टाळं उघडायचं काम करते. मी सोप्या भाषेत सांगते. आणि आपण जे अन्न खातोय ते पचल्यानंतर त्यातलं जे डायरेक्ट ग्लुकोज हे रक्तामध्ये येते आणि रक्तात ग्लुकोज आल्यानंतर जो पॅनक्रियाज असते त्याला सिग्नल मिळतोय, की रक्तात ग्लुकोज आलाय. मग तिथे इन्शुलिन तयार होते आणि मग ते रक्तात सोडलं जाते. आणि आता मग हे इन्शुलिन पेशीचं टाळं उघडून जो ग्लुकोज असते रक्तामध्ये ते पेशीमध्ये जायला त्याला मदत करते. आणि मग पेशी ऊर्जा निर्मिती करतात किंवा त्यांचं काम करतात. पण काही वेळेला ना ही चावी उघडतच नाही. म्हणजे रक्तात ग्लुकोज आलं तरी इन्शुलिनला
पेशींचं कुलूपच उघडता येत नाही आणि मग पेशींना ऊर्जा निर्मितीसाठी ग्लुकोज मिळत नाही. पेशी उपाशीच राहतात आणि हे जे ग्लुकोज आहे ना, हे रक्तात तसंच साठून राहतं. आता प्रत्येक वेळेला आपण काही खाल्लं तरी लगेच इन्शुलिन रक्तात येतं. मग पेशींचं दार न उघडल्यामुळे रक्तात साखर पण वाढते. आता वारंवार असं सारखं होत राहिलं, तर एक वेळ अशी येते, की रक्तात साखरेचं पण प्रमाण वाढले आणि इन्शुलिनचं पण प्रमाण वाढले. आणि अशा वेळेला अशी स्टेज येते, की पॅनक्रियासची तितकी कॅपॅसिटीच नसते, की अजून इन्शुलिन तयार करण्याची. आणि निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझमने इन्शुलिनचे काम करायची कॅपॅसिटीच कमी होते. आणि त्यालाच आपण म्हणतो इन्शुलिन रेझिस्टन्स. समजायला थोडं अवघड आहे, पण हे हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे इन्शुलिन रेझिस्टन्स हे पीसीओडीचं. मग आता ही जी रक्तात साखर जी वाढलेली असते ना, ही फॅटमध्ये कन्व्हर्ट व्हायला लागते. गर्भाशय किंवा ओव्हरीज ह्यांच्या ज्या पेशी आहेत त्यांना ऊर्जा निर्मितीसाठी किंवा त्यांचं काम करण्यासाठी ग्लुकोज मिळत नाही आणि ओव्ह्युलेशन नीट होत नाही, म्हणूनच स्त्रीबीज तयार होत नाही. हे थोडक्यात त्याचं कारण आहे स्त्रीबीज तयार न होण्याचं. आणि हे ओव्हरीज बल्की झाल्यामुळे होतात आणि म्हणूनच आपण त्याला म्हणतोय की पीसीओडी. तर इन्शुलिन रेझिस्टन्स हे महत्वाचं कारण आहेच. पण त्याच्या व्यतिरिक्त पण अनेक कारणं आहेत. जसं काय पहिलं कारण आहे की हार्मोन इम्बॅलन्स. मगाशी मी सांगितलं की हार्मोन इम्बॅलन्समुळे पीसीओडी होतोय. तर हार्मोन इम्बॅलन्स काय आहे? तर त्यात कसं होते की टेस्टेस्टेरॉन आणि एंड्रोजन हे आहेत मेल हार्मोन. तर मेल हार्मोनचं प्रमाण रक्तामध्ये वाढलं जाते आणि युस्ट्रोजनचं प्रमाण कमी व्हायला लागते आणि त्याच्यामुळे पीसीओडी वाढतं. एक कारण आहे की जेनेटिक. म्हणजे कसं की आपली आई, बहीण किंवा मावशी, आजी. आता आजी लोकांना आतापर्यंत पीसीओडीचा त्रास कधीच झाला नसेल. पण एक सांगते की जेनेटिकली होत असते, की जेनेटिकली जर ह्यांना अगोदरचा पीसीओडीचा त्रास होत असेल, तर तो शरीरातली त्याची अंतर्गत ठेवण तुमची तशीच असू शकते. नंतर दुसरं येते की एन्व्हायर्नमेंटल फॅक्टर, की वातावरणातलं हवा आहे, अन्न आहे, पाणी आहे, यांचं सगळ्यांचं प्रदूषण आहे. ह्या सगळ्यांच्या प्रदूषणाचा सुद्धा परिणाम आपल्या शरीरावर होतो. अन्नातला जे हार्मोन अन्नातली जी इम्प्युरिटी आहे, जे पोषक मूल्य अन्नातलं आपल्याला शरीरात न मिळाल्यामुळे सुद्धा त्याच्यामुळे सुद्धा हे पीसीओडीचं प्रमाण वाढायला लागलं. इम्प्रॉपर डाएट हे एक महत्वाचं लक्षण आहे. आजकाल बघा मुलींच्या खाण्यापिण्याच्या सवयी कशा आहेत बघा. कॉलेजेस आहे, शाळा कॉलेजेसमध्ये जाणाऱ्या मुली हे घरचं सकस अन्न कमी आणि हॉटेल, कॅफे यातलं खाणं जास्त पसंत करतात. पूर्वी बघा 20 वर्षापूर्वी आपण 20-25 वर्षापूर्वीचा आठवा. आपण हॉटेलमध्ये किती वेळा जायचो? शक्यतो नाहीच. अगदी क्वचितच की बाबा काहीतरी प्रोग्राम असेल तर. ते पण नाहीच, क्वचितच असायचं. बाहेरचं खाणं तर सोडा. अगदी ₹10 पार्लेचा पुडा पण आपल्यासाठी पार्टी असायचा. पण आज बघा पिझ्झा, बर्गर यासारखे जंक फूड आहेत, प्रोसेस्ड फूड आहेत, कोल्ड ड्रिंक्स आहेत. यासारखे रोजच्या आहारात आपले आहेत. रोजच्या रोज मुलींच्या, मुलांच्या आणि आपल्या पण आपल्या आहारामध्ये यायला लागलेत. पार्टीचे प्रमाण वाढलंय. आपल्याला छोटी सुद्धा कारण बस होते, की पार्टी करूया. त्या पार्ट्यांचं प्रमाण वाढलंय, बाहेरचं खाणं वाढलंय. त्यामुळे न्यूट्रिशनच्या नावाने शंखच आहे. फक्त अनहेल्दी फॅटमुळेच, अनहेल्दी खाण्यामुळेच हे असं फॅट वाढत जाते. कसं आहे आपण जे खातो तेच आपलं शरीर त्याच्यावरच आपलं शरीर दिसते. व्हॉट वी ईट इज अवर हेल्थ. किंवा आपण जे ऍब्झॉर्ब करतो ती गोष्ट वेगळी आहे गट हेल्थची, ती आपण नंतर बोलू. पण जे आपण खातोय ना तसंच आपलं शरीर बनत असते. जर तुमच्या आहारामध्ये फॅटचं प्रमाण जास्त असेल, सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण जास्त असेल, ऑइली जंक फूडचं प्रमाण जास्त असेल तर वजन वाढणारच आहे, 100% वाढणार. त्यानंतर येते तुमची अनहेल्थी लाईफस्टाईल. आता पूर्वी बघा मुली किंवा घरकाम करायच्या, मुलींचं सांगते, खूप पूर्वीच्या काळचं सांगते, एक 20-25 वर्षापूर्वी. थोडंफार घरकाम करायच्या, धुनी-भांडी करायच्या, स्वयंपाक करायच्या. पूर्वी शेतीची कामं करायचे. गाड्या वगैरे नव्हत्या. आपल्या आता प्रत्येकाला गाडी आहे, प्रत्येकाला टू व्हीलर आहे. पण तेव्हा प्रत्येकाकडे टू व्हीलर नव्हती. बाजारात जाण्याचे किंवा काहीतरी खरेदी करायचं आहे, तर आपण चालत जात होतो. चालत जाऊन सगळी कामं करत होतो. आता कामवाली बाई ही संस्कृती आली आहे. त्याच्यामुळे घरातल्या स्त्रिया सुद्धा इतकी श्रमाची कामं करत नाहीत. शिवाय वॉशिंग मशीन आहे, आपलं मिक्सर आहे, ग्राइंडर आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ह्या ह्या मशीन्समुळे ह्या आपल्या मदतीला आहेत आणि त्यामुळे सध्या असली कामं मुलींना
मुलींनी करायचीच नाहीत. कशाला करायची? मुलींना असली कामं लावायची, असं आपल्याला आयांनाच वाटत असते. आणि शिक्षणाचं आहे, अभ्यासाचं कारण तर आहेच. सध्या अभ्यास आणि शिक्षण ह्याचा इतका मुलींना किंवा पालकांना सुद्धा त्याचा एवढा स्ट्रेस आहे, की तो त्याच्यामुळे त्या ही हलकी-फुलकी कामं घरातली करतच नाहीत मुली किंवा आपण त्यांना करू पण देत नाही. त्यामुळे व्यायामाचा अभाव आहे. तासनतास टीव्ही, मोबाईलवर वेळ घालवणाऱ्या मुली व्यायाम म्हणा किंवा योगा म्हणा, की डान्स क्लास असं काही करायला सांगितलं, तर त्या त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणजे त्यांना आवडत नाहीत या गोष्टी. आता आणखीन एक कारण आहे, की स्ट्रेस. मी तुम्हाला म्हटलं, की स्ट्रेस. तर मानसिक ताणतणाव हा सध्या सगळ्यात मोठा इश्यू आहे मुलींमध्ये. मुलींमध्ये, तरुणींमध्ये. सध्या उच्च शिक्षण आहे, त्यांचा अभ्यास आहे, नोकरी आहे, करियर आहे. या सगळ्यांच्या तणावामध्ये मुली असतात आणि ह्या तणावामुळे सुद्धा एकतर त्यांच्या आहारामध्ये भरपूर गोष्टी येतात, खूप खातात आणि अगदीच कमी जेवण करणे, हे सुद्धा मुलींमध्ये सध्या फॅड आहे, की खूप कमी जेवायचं आणि वेट लॉस करायचा. पण त्याच्यामुळे त्या अनहेल्दी खाण्यामुळे सुद्धा वेट वाढत असते. आपण म्हणतो कमी खाल्ल्यामुळे वेट कमी होईल. तर तसं होत नाही. जेवढं कमी खाल तेवढं वजन वाढत असते आणि शरीराला न्यूट्रिशन कमी पडल्यामुळे तुमची हेल्थ पण खराब होत असते आणि शरीरामध्ये हे पोषक द्रव्य न मिळण्यामुळे अल्टिमेटली तुमचं हार्मोनल चेंजेस होऊन ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. तुमचं हेल्थ खराब होत असते. आता अशा मुलींमध्ये पीसीओडीची ज्यावेळेला आमच्याकडे मुली येतात किंवा डॉक्टर्सकडे जातात, तेव्हा हार्मोन इम्बॅलन्सला आपण हार्मोन ट्रीटमेंटच देत असतो. काही काळापुरते त्यांचे पिरियड्स येतात. एक लाँग टर्म 4-5 महिने आपण हार्मोनचे टॅबलेट देणं किंवा इंजेक्शन वगैरे त्या गोष्टी वेगळ्या आहेत. त्या आपण देतो, की त्या नॉर्मल येतात पिरियड्स. पण पुन्हा जेव्हा हे हार्मोन ट्रीटमेंट स्टॉप केली जाते, तर पुन्हा त्यांचं आहे तीच परिस्थिती असते आणि पुन्हा 4-5 किलो वजन वाढलेलंच असते. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टीवर उपाय काय? उपाय काहीतरी पाहिजेच ना. तर ह्याच्यावर सगळ्यात प्रभावी ठरतंय तर आपली अ, 87ची त्रिसूत्री, जी आहे की योग्य आहार, योग्य विहार आणि मेडिटेशन. तर योग्य आहार काय आहे? तर आपल्या आहारामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, कार्ब्स, मिनरल्स याचं सगळ्यांचं योग्य प्रमाण आपल्या शरीरातील पेशींना, पर्यायाने सर्व संस्थांना मिळालं पाहिजे. पण सध्या काय आहे बघा, शेतीची आपण अवस्था पाहतोच, की अति कीटकनाशक, अति रासायनिक द्रव्य, रासायनिक खतं वाईट झालेलीच आहे. तर मातीतच नाही तर अन्नात कुठून येणार आहे आणि अन्नातच नाहीये तर ते आपल्या शरीरात कुठून येणार आहे. आणि आता बाजारात जे मिळणारे दूध, दही, पनीर ह्याच्यामधल्या पोषण मूल्यांबद्दल आपल्याला प्रश्नचिन्हच आहे. तर सकस संतुलित आहार हा न्यूट्रिशन मधून योग्य मात्रेमध्ये, योग्य प्रमाणात प्रोटीन आहे, व्हिटॅमिन आहे, कार्ब आहे, हे सगळं आपल्याला मिळालं पाहिजे. आणि ते अगदी लहान-लहान पेशीपर्यंत आता ओव्हरीज आणि गर्भाशय ह्याच्या पेशी अगदी इतक्या सूक्ष्म असतात, की त्या डोळ्यांनी दिसू शकत नाही. तर ह्या प्रत्येक पेशीपर्यंत जाण्याचं काम ह्या आपल्या आहारामध्ये पाहिजे. तर आपण जो सकस संतुलित आहार घेतो, त्याचं ते न्यूट्रिशन आहे, सेल्युलर न्यूट्रिशन आहे, जे आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत जातं. अगदी स्त्री बीज ज्याच्यापासून तयार होतं, त्या पेशीपर्यंत जाते. आणि हे जे प्रोटीन आहे, हे शरीराचं भूक भागवण्याचं काम करतं. पोट भरण्याची जाणीव असते, सारखे खाण्याचे जे क्रेव्हिंग्स असतात, सारखं खा-खा होते. ते ते सगळे कमी होतात. मसल मास वाढते, मेटाबॉलिझम वाढते आणि मसलची ताकद वाढल्याने फॅट कमी होते आणि वजनही कमी होते. आपल्या न्यूट्रिशनचं ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे ते शरीरात हळू रिलीज होते. रक्तातली साखर एकदम वाढत नाही. मी जे मगाशी म्हटलं, की इन्शुलिन रेझिस्टन्स, त्या इन्शुलिन रेझिस्टन्सला त्याच्यावर काम करणं होते आणि पेशीची कार्यक्षमता वाढते. परिणामतः ओव्हरीज, गर्भाशय यांचं काम व्यवस्थित सुरू होते आणि ओव्ह्युलेशन नीट व्हायला सुरू होते. आता मी मगाशी म्हटलं, की योग्य आहार झाला. तर योग्य विहार म्हणजे काय? तर योग्य विहार म्हणजे काय? तर पीसीओडीच्या मुलींमध्ये वजन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे, की वजन कमी करणं. तर त्याशिवाय पीसीओडी बराच होऊ शकत नाही. ॲक्चुअली ना 70% महिलांमध्ये फक्त वजन कमी करूनही पीसीओडी रिव्हर्स येऊ शकतो. त्यांना काहीही औषधांची गरजच लागत नाही. इकडं वजन कमी झालं, इकडे पीसीओडी रिव्हर्स येतो. कारण इकडे आपण इन्शुलिन रेझिस्टन्सवर काम होते. वेट लॉस झाल्यामुळे आणि सकस संतुलित आहार घेतल्यामुळे. आणि त्याच्यासाठीच आपल्याला गरजेचं आहे आहाराबरोबर योग्य विहार म्हणजे योग्य व्यायाम. योग्य व्यायाम आहे, योग्य योगा आहे. आपल्या 87 फॅमिलीमध्ये वजन कमी करण्यासाठी मॅरेथॉन असते हे सगळ्यांना माहितीच आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलंच, की 40 दिवसाच्या मॅरेथॉनमध्ये 10 किलोचा फॅट लॉस, 10-15
अगदी सहज शक्य आहे आणि अगदी इझिली कोणताही स्ट्रेस न येता सहज शक्य आहे. इथे भाग घेतला तर आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळते. सकाळ संध्याकाळ वर्कआउटच्या बॅचेस आहेत, योगाच्या बॅचेस आहेत, जिथे तज्ञ योग शिक्षक आहेत, यांचं मार्गदर्शन मिळते आणि सहज वजन कमी होते. अगदी सहज. वजन कमी करताना सुद्धा इतर गोष्टी आहेत, जसं पाण्याच्या बाबतीत आहे, जीवनमूल्यांच्या बाबतीत आहे. इथे आपल्याला मार्गदर्शन करणारे अनेक टॉपिक आहेत. अनेक टॉपिक मधून आपल्याला मोटिव्हेशन मिळते आणि हे आपल्या मॉर्निंग फ्युअल स्टेशनमध्ये रोजच मिळते, रोजच. पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला इथून रोजच मिळते. नंतर येते मी मेडिटेशन, जे आम्ही म्हटलं की मेडिटेशन. तर हार्मोनच्या इम्बॅलन्समध्ये ना मुळे ह्या हार्मोन इम्बॅलन्समुळे कशामुळे होतोय, तर त्याचं एक मेन कारण असते की मानसिक ताणतणाव. पिरियड्सचे प्रॉब्लेम, प्रेग्नन्सी न राहणे, वजन खूप वाढलेलं आहे. अशा मुली बघा थोडंसं ना डिप्रेशनमध्ये असतात. त्यांचा स्ट्रेस लेव्हल हा वाढलेला असतो. प्लस आता जे आपण स्त्रिया बघतोय, हे मल्टी टॅलेंटेड असतात, मल्टीटास्किंग असतात. म्हणजे घरकाम पण करायचं आहे, बाहेरचं काम पण करायचं आहे, जॉबला पण जाणारे असतात, छोटे-छोटे व्यवसाय करणारे असतात, पर्सनल सगळे छोटे व्यवसाय घरातून पण करणारे असतात. ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे ताण असतोच ना, की घरातलं पण करायचंय, बाहेरचं पण करायचंय. ह्या सगळ्या गोष्टींचा ताण येतोय. काही-काही मुली ह्या प्रेग्नन्सी न राहिल्यामुळे डिप्रेशनमध्ये गेलेल्या, वजन खूप वाढल्यामुळे डिप्रेशनमध्ये गेलेल्या मुली आम्ही पाहतो आणि आपण पण आपल्या आजूबाजूला पाहतो. तर अशा वेळी ना प्राणायाम आहे, योग निद्रा आहे, मेडिटेशन ह्या सगळ्या गोष्टी खूप उपयोगी पडतात. आपल्या प्राणायाम वर्गात शरीराबरोबर मनावरही संतुलन मिळवण्याचं काम केलं जाते. प्राणायामामुळे कॉर्टिझोल जे हार्मोन आहे, ह्याचं प्रमाण संतुलित राहते. रक्तातले इन्शुलिन, रक्तातलं शुगर ह्या सगळ्याचं प्रमाणही नॉर्मल झाल्याचं दिसून येते. बरेचसे जे व्यायाम आहेत, बरेचसे जे योगा प्रकार आहेत, त्याच्यामुळे जे हार्मोन लेव्हल आहेत, ते नॉर्मल आल्याचं काम होते. हे आता जे आपण थायरॉइडचे जे आजार आहेत, थायरॉइडचा आजार, हायपोथायरॉइडिझम ह्याच्यामुळे सुद्धा त्याला रिलेटेड तुम्हाला हार्मोन इम्बॅलन्स होऊन तुम्हाला पीसीओडी, पीसीओएसचा त्रास होऊ शकतोय. डायबिटीज मुळे सुद्धा होऊ शकतंय. हायपरटेन्शन, डायबिटीज हे सगळे जे डिसीजेस आहे ना, त्याला त्याला कोरिलेट करून, त्याला इन्क्लूड करून आपल्याला ह्याच्यावर काम करता येते. हे जे आजार असतात, सुरुवातीला आपण म्हणतो की वेट लॉस वेट गेन झालेलं असते. पीसीओडीचं लक्षण आपल्याला सुरुवातीला दिसतात. पण ह्याच्यावर आपण काम नाही केलं ना, तर हे पुढे जाऊन आपल्याला खूप त्रासदायक होऊ शकते. तुम्हाला वेट गेन होऊन तुम्हाला डायबिटीज, हायपरटेन्शन, इकडे हार्ट डिसीज ह्या सगळ्या गोष्टी पुढे जाऊन आपल्याला होऊ शकतात. म्हणून ह्या सगळ्या जे आपला आहार आहे, विहार आहे, मेडिटेशन आहे, त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून ह्याच्यावर आपण स्वतःवर काम करून, आपलं वेट लॉस करून, आपल्या शरीरावर काम करून आपण पीसीओडी मधून 100% रिव्हर्स येऊ शकतं. आणि पॉझिटिव्ह माइंड ठेवलं तर आपण 100% यातून बाहेर येऊच शकतो. थँक यू मॅम. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण नेहाताईंसाठी. खरंच स्वतः आता आपल्याच घरात जर बघितलं, आजूबाजूला बघितलं ना, एक मुद्दा खूप भारी सांगितला ना, की ही लोक डिप्रेशन मध्ये चाललेत. स्वतःवर इतके नाखुश असतात. दिवसभरात काहीही करायला स्वतः जर नाखुश असलो तर गुड एन्झाइम्स बॉडीत सिक्रेट कसे होणार? नाहीच होणार. त्यामुळे स्वतःवर काम करा. वेट लॉस मॅरेथॉन यांनी बोलले ना, मॅडम आणि मुलगा दोघं पण खूप भारी विनर होते, विनर जवळपास. ओके. त्यामुळे छानपैकी काम केलंय. स्वतःवर छान काम केलंय म्हणून एवढा मस्त टॉपिक. बर, अजून एक काही जणांनी आता विचारलं, खाली मेसेज होता की मी अपंग आहे. ओके. अपंग शरीरानं असू शकतो, अपंग मनानं नाहीये. इथं तुम्हाला व्यायामाबद्दल तुम्ही बोलताय, ओके, नो प्रॉब्लेम. आपल्याला बॉडी रिलॅक्सेशन जमू शकतं ना, आपल्याला योगनिद्रा जमू शकते, आपल्याला धारणा जमू शकते, आपल्याला ध्यान जमू शकतं, आपल्याला माइंडला 100% पॉझिटिव्ह ठेवायचं हे जमू शकतं. हे जे तुम्हाला जमतं त्या गोष्टी करा. ज्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये नाही आहेत ना, त्याच्याकडे बघूच नका. तुमच्याकडे जे आहे ते खूप स्ट्रॉंग आहे. तुम्ही तुमच्याकडे जे आहे त्याची कदर करा. व्यायाम करायला हात पाय लागतात, हो लागतात, पण फक्त फिजिकली व्यायाम करायला, मेंटली व्यायाम करायला नाही लागत. त्याला चांगलं पकडायचंय, सारखं पॉझिटिव्हली घ्यायचंय, त्याला आणायचंय, ट्रॅकवर ठेवायचंय. हे जे आहे ना, तो पण एक व्यायामच आहे मनाचा. त्यामुळे त्या गोष्टी तुम्हाला खूप भारी, जे फिजिकली फिट आहेत ना, त्याच्यापेक्षा ते तुम्हाला भारी जमू शकतं. ओके.
संध्याकाळचा अजून एक मेसेज होता, संध्याकाळचा 5 ते 7चा वर्कआउट कधी चालू होणार आहे? नाही होणार आहे. तुम्हाला सकाळीच करावं लागेल. कारण सकाळचा वर्गासारखा वर्ग हा दुपारी होईच ना झालाय. आणि त्याचा रिझल्ट तेवढा येत नाही दुपारचा. त्यामुळं सकाळचा रिझल्ट खूप पॉवरफुल आहे. सकाळी लोक मिळतात म्हणजे वेळ मिळतोय स्वतःला. त्यामुळे सकाळचाच वर्कआउट करा. जरासं तुम्हाला वाटतं सकाळी लई काम असतं, त्याचं प्रिपरेशन आधी करून ठेवा. कामाचं नियोजन केलं ना, तर आपल्याला ना किती भुजा आहेत असं म्हणायला पाहिजे, एवढं काम होऊ शकतं. पण कधी? जर आपण ठरवलं तर. जर मी म्हणत बसले, मला लई सकाळी काम असतंय, मला लई काम असतंय. माझ्या पण घरात काम असतंय. आम्ही 2च जरी असलो तरी स्वयंपाक करायचा असतोय. मग मला सकाळपासून 9 पर्यंत वेळ मिळत नाही. मग आमच्यात डबा घेऊन जाणार असतात. ओके, रात्री थोडीशी तयारी सगळीच करून ठेवा. उठा मस्त, बाकी सगळं गेल्या फटाफट आपल्या हातनं काम व्हायला पाहिजे असं. त्यामुळे तेवढी एनर्जी वर्कआउट करा. अश्विनी मॅडम, अंजली हे सगळे मिळून तेवढी अर्चना हे सगळे एनर्जी आणतात तुमच्यात. त्यामुळे एक्स्ट्रा एनर्जी भेटते. त्यामुळे सकाळीच वर्कआउट करा. ओके. चलो, या रविवारचा विषय आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. आज जे सांगितलं ना, ऑल डिसीजचं एक मेन कारण आहे आणि ते म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. आणि ह्या स्ट्रेस येतो कुठं? त्याचं वास्तव कुठं आहे? तो दिसतो का? काही नाही कळत. पण अनुभवता येतं का? हो, आता ताण नव्हता, आता लई आला. एक विचार डोकीत आला, की त्याचा विचारांचा पाठलाग करत राहतो आणि मग आपल्याला त्याचा ताण आपण घेत राहतो. पण त्या ताणाचे परिणाम दिसतात, पण तो ताण तुम्हाला शरीरात कुठे सापडत नाही. अजूनपर्यंत मेडिकल सायन्सला कळालं नाही, की हे मन म्हणजे कुठं आहे आणि काय आहे ते. त्याच्यामुळे ना आणि ते मन कॅरी करत असतं स्ट्रेस. त्याच्यामुळे आपण सगळेच तो टॉपिक ऐका. टॉपिक देणारे आहेत वैद्यताई, योग पंडित आहेत, योग प्राध्यापक आहेत, योग रत्न आहेत, नॅचरोपॅथिस्ट आहेत, आयुर्वेद आणि संस्कृत रत्न आहेत. एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे. खूप लोकांपर्यंत देणं ही आपली जबाबदारी आहे. फ्लायर हे झालंय. हो, दाखवायचे. त्यामुळं आपण सगळ्यांनी ते जे आहे ना, ते सगळ्यांपर्यंत पोहोचवा. असं मी तर म्हणते कानगट्टा. आता आपण बघितलं ना, अमृता पवार तयार